बुलढाण्यामध्ये मतदानाच्या एक दिवस आधीच मतदान यंत्र उघडल्याचा आरोप तर मॉकपोल आधीच कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्र उघडल्याचा आरोप। खामगाव शहरातल्या मतदान केंद्र क्रमांक 5 वर यामुळे गोंधळ। बुलढाण्याच्या तेलगुनगरमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या बॅनरवर अज्ञातानं शाई फेकल्याची घटना उघड। परिसरात यामुळे तणावाचं वातावरण। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। कागल नगरपालिका निवडणुकीच्या मधून आता ठाकरेंच्या सेनेच्या शारदा नागराळे यांची माघार। नागराळे यांचा मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंच्या आघाडीला पाठिंबा तर अचानक दिलेल्या या पाठिंब्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ। शिराळा नगरपंचायत प्रभाग क्रमांक 4 मधील नगरसेवक पदाची निवडणूक लांबणीवर। नगरसेवक पदासाठी आता 20 डिसेंबरला मतदान होणार तर 21 डिसेंबरला हा निकाल लागणार। धुळे जिल्ह्यातल्या नगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार तर 3 नगर परिषदांसाठी 10 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। शिरपूर, वरवाडे यासह पिंपळनेर नगर यासह शिंदखेडा नगरपंचायतींसाठी उद्या मतदान। येवला नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण तर निवडणूक अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत मतदान पेट्या आणि आवश्यक निवडणूक साहित्याचं वाटप। जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 16 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायतींसाठी उद्या मतदान। जिल्ह्यामध्ये एकूण 977 मतदान केंद्रांवर 8 लाखांपेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार। जळगावमध्ये जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून मतदान साहित्य वाटप प्रक्रिया, स्ट्रॉंग रूम आणि मतदान केंद्राचा आढावा। नगराध्यक्ष पदासाठी आणि यासह नगरसेवक पदाच्या 464 जागांसाठी 1555 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, सटाणा या नगर परिषदांसाठी उद्या मतदान। उद्या होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त। हिंगोली नगरपालिकेसाठी एकूण 17 प्रभागांमध्ये 78 बूथवर मतदान पार पडणार। 11 ब आणि 5 ब या 2 ठिकाणी मतदान होणार नसल्याची निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती। नाशिक शहरातही आतापर्यंत शहरात 4700 पेक्षा अधिक हरकती दाखल तर मतदार याद्यांमधील घोळामुळे नागरिक आक्रमक। पंचवटी विभागीय कार्यालयामध्ये एका प्रभागात 800 हरकती दाखल। करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। 27 मतदान केंद्रांवर मतदान होणार। 162 कर्मचाऱ्यांची मतदानासाठी नियुक्ती। पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन आणि अन्य साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राच्या ठिकाणी रवाना। पालघरमध्ये 56 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार। गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या 3 ठिकाणी नगर परिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी। 105 मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी नियोजन तर जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये होणाऱ्या जिल्हा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून मतपेट्यांचं वाटप। 4 नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 256 मतदान केंद्र। नगराध्यक्ष पदासाठी 20 तर नगरसेवक पदासाठी 470 उमेदवार रिंगणात। नागपुरात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी पोलिंग पार्टी सज्ज। नागपूर जिल्ह्यामध्ये उद्या 853 मतदान केंद्रांवर मतदान। ईव्हीएमसह मतदानाचं साहित्य घेऊन मतदान पथक मतदान केंद्रावर रवाना। पनवेल महानगरपालिकेच्या मतदार यादीचा घोळ। मनसेकडून मतदार याद्यांवर आक्षेप तर मतदार याद्यांमध्ये एकाच व्यक्तीला 268 मुलं। मनसेचा पनवेल तहसीलदार कार्यालयामध्ये यामुळे वाद। नृत्यांगना गौतमी पाटीलच्या चंद्रपूरच्या मूल शहरामध्ये प्रचार रॅली। काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गौतमीचा भव्य रोड शोमध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती। सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशाल हाती घेत शक्ती प्रदर्शन तर धनंजय डिकोळे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री भिसे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचंही आयोजन। डहाणू नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप विरोधात शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींचा पाठिंबा। शेवटच्या दिवशी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत राजपूत यांच्या विरोधात सेना आणि राष्ट्रवादी एकत्र। तर धारणी नगरपंचायतीमध्ये अपक्ष उमेदवार कमलसिंग बैस ठाकूर यांचा भाजप उमेदवार सुनील चौतमल यांना पाठिंबा। अमरावतीच्या धारणी नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपात काटेकी टक्कर। कोल्हापूरच्या हातकणंगले नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र। राष्ट्रवादी अजित पवार गटानं नगराध्यक्ष पदासह सुमारे 12 उमेदवार रिंगणात उभे केलेत। आमचीच सत्ता येणार असा उमेदवार दीपक पुन्नरे यांचा आत्मविश्वास। आमदार दीपक केसरकरांच्या मतदारसंघात भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन। दीपक केसरकरांना शह देण्यासाठी भाजपची सावंतवाडीत रॅली। ज्यांना सत्तेचा माज आलाय त्यांना सत्तेतनं बाहेर ठेवा। अर्जुन खोतकरांची नाव न घेता मंत्री मेघना बोर्डीकरांवर टीका। शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी खोतकरांची जिंतूरमध्ये सभा।
बदलापुरात उमेदवार कविता सकट यांचा बॅनर फाडला, तर भाजपला पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा बॅनर फाडल्याचा आरोप. तिसऱ्या आघाडीच्या 5 उमेदवारांनी मशाल निवडणूक चिन्ह घेतलं, मात्र काल 5ही उमेदवारांचा भाजपला पाठिंबा. नंदुरबारच्या अक्कलकुवातील जामिया शिक्षण संस्था पुन्हा एकदा चर्चेत. जामिया शिक्षण संस्थेवर ईडीनं कारवाई करत आज छापा टाकल्याची प्राथमिक माहिती. दरम्यान यमनमधील विदेशी नागरिकांच्या कुटुंबाचं अवैध वास्तव्य असल्यामुळे संस्था चर्चेत आली होती. मालेगावच्या डोंगराळेमधील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये कुटुंबियांचं उपोषण. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांपैकी 2घांची तब्येत खालावली, तर एका आंदोलकाची तब्येत खालावल्यामुळे तातडीनं त्याला मालेगावात उपचारासाठी पाठवलं. नाशिकच्या तपोवनमधील मुद्दा गाजत असताना झाडं लावण्याचंही काम आता सुरू. तर नाशिक मनपाकडून 14 ते 15 ठिकाणी नवीन झाडं लावण्याचं काम. एका झाडाच्या बदल्यात 15 झाडं लावण्याचं प्रशासनाकडून आवाहन. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित. नुकसान भरपाई आणि शेतीला संरक्षक भिंत बांधून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यातील रब्बी हंगामानं यंदा शेतकरी वर्गाचा आत्मविश्वास पुन्हा वाढवला. समाधानकारक पावसामुळे मोठ्या प्रमाणात गहू पिकाची पेरणी. यावर्षी हवामानानं साथ दिल्यास रब्बी हंगाम चांगला होणार, शेतकऱ्यांना आशा. 5 डिसेंबरला नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहणार. फेब्रुवारी 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीतून सूट मिळावी या मागणीसाठी शिक्षक संघटना आक्रमक. नाशिकमध्ये 3 तलाक विरोधात आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तर कॅनडातनं पतीनं पत्नीला फोन करून 3 वेळा तलाक उच्चारत पत्र पाठवलं. ऑनलाईन पत्राद्वारे पत्नीला तलाक देण्याचा हा पतीचा प्रयत्न. नागपुरात मोकाट श्वानांना पकडण्यापूर्वी सर्वेक्षण केलं जाणार. पालिका प्रशासन भटक्या श्वानांबद्दल सक्रिय. भटक्या श्वानांच्या उपद्रवापासून नागरिकांची सुटका होणार. नाशिकच्या पंचवटीमधील हिरावाडी परिसरात 27 वर्षीय विवाहितेची आत्महत्या. विवाहितेला जादूटोण्याची भीती दाखवण्याचा हा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. विवाहितेच्या पती, सासू आणि 3 नणंद अशा 5 जणांना अटक. गोंदियातील एकोडी या ठिकाणी नवजात अर्भकाला विहिरीत फेकून दिल्याचं प्रकरण. यामध्ये कुमारी मातेनंच नवजात बाळाला विहिरीत फेकल्याचं स्पष्ट. विहिरीत आढळला होता एका दिवसाच्या अर्भकाचा मृतदेह. कोल्हापुरात 7 वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न. मुलीनं आरडाओरडा केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कात्यायनी परिसरामध्ये उसाच्या शेतात नराधमाचं कृत्य. अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाला ताब्यात. वर्ध्याच्या सावंगी शिवारातील बेडा परिसरामध्ये अवैध गावठी दारूभट्ट्यांवर पोलिसांची कारवाई. कारवाईमध्ये करत 4 आरोपींवर गुन्हे दाखल, तर 5,02,000चा मुद्देमालही जप्त. पुण्यात चाकू हल्ल्यामध्ये दुकानदाराचा मृत्यू. तर दुकानापुढे गोंधळ घालत बसत जाऊ नको असं हटकल्यानं त्यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची माहिती. उरुळी कांचनगाव हद्दीतल्या तुपे वस्ती या परिसरात रात्री 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. दरम्यान दुसरीकडे विजयनगरमध्ये सुद्धा 2 दुकानांमध्ये चोरी. 13 तोळे सोनं लंपास. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. पिंपरी चिंचवडच्या महिलेची अनैतिक संबंधातनं धाराशिवमध्ये हत्या केल्याप्रकरणी आरोपीला पोलिसांकडून अटक. धाराशिवमध्ये या महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. प्रियकरासोबत राहण्याचा तगादा लावल्यामुळे या महिलेची हत्या केल्याची माहिती. तर 29 नोव्हेंबरला पुण्यातील 2 सोन्याच्या दुकानांमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न. तर याचवेळी कोंढवे, धावडे आणि शिवणे इथली ही घटना. पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं. इतर 2 आरोपींचा शोध सुरू.